यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूहसम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरं पदाम्बुजं शारदा शारदाम्भोजवदनां वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुदेवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। हरिपाठाचा आजचा 6वा अभंग आहे आणि सुरुवात अभंगाची करायच्या आधी हा दत्त जयंतीचा सप्ताह असल्यामुळे मी थोडंसं 1 मिनिट म्हणा किंवा 2 मिनिट दत्तात्रयांबद्दल थोडंसं बोलणार आहे. कृतयुगामध्ये आता दत्त आपण जर बघितलं तर 4ही युगांमध्ये दत्त हे आहेत. म्हणजे कसं की राम अवतारात फक्त राम आहेत, पण नंतरच्या युगामध्ये नाही आहेत, श्रीकृष्ण आहेत. तसं न होता हे 4ही युगांमध्ये दत्त हे प्रामुख्याने आहेत. मग कृतयुगामध्ये अत्रि व अनुसया यांच्या पोटी दत्तांचा अवतार झाला किंवा दत्तांनी घेतला. मग दुसरा अवतार जो झाला तो श्रीपाद श्रीवल्लभ. पिठिकापुरम या ठिकाणी म्हणजे आत्ताचं पिठापूर येथे भाद्रपद शुद्ध चतुर्थीस इसवी सन 1320 चित्रा नक्षत्रावर यांचा जन्म झाला. मग यांचे आई वडील कोण काय तर पिठापूरमध्ये जन्म झालेले असताना त्यांचे वडील खंडीकोटा अप्पलराज शर्मा आणि आई सुमती महाराणी. ही महाराणी म्हणजे महाराणी नव्हती, तर तिचं चालणं बोलणं बसणं उठणं निवाडा करणं हे सगळं एखाद्या महाराणीसारखं होतं, म्हणून तिला महाराणीच म्हणत असत. ही सुमती रूपाने अतिशय सुंदर होती, गुणांनी तर ती होतीच होती. आणि एक ब्राह्मण कन्या होती आणि तिला 2 पुत्र होते, एक श्रीधर शर्मा आणि दुसरा राम शर्मा. मग श्रीधर शर्मा हा जन्मजात अंध होता आणि श्रीराम शर्मा हा पांगळा होता. परंतु सुमती अशी दुःखी कष्टी वगैरे काही नव्हती आणि वडीलही तसे काही नव्हते. धार्मिक जोडी होती आणि नित्य उपासना त्यांची चालत असे. आणि एकदा महालयाच्या अमावस्येच्या दिवशी ब्राह्मण भोजनाची सर्व तयारी झाली होती आणि त्याचवेळी एक 15-16 वर्षाचा अवधूत असा मुलगा त्यांच्या तिथे आला. तेजपुंज होतं, तेजस्वी होता, सुंदर होता दिसायला आणि बुद्धीचं म्हणा वैराग्याचं म्हणा तेज होतं. आणि तिथे प्रगट झाल्यानंतर त्यांनी उभं राहून ओम भिक्षां देही अशी एक आरोळी ठोकली. त्या आवाजाने सुमती बाहेर आली व ते अवधूत रूप पाहून खूप आनंदून गेली आणि त्याचं निरीक्षण करता करता स्वतःचं भानही हरपून गेलं आणि थोड्या वेळानं ती भानावर आली आणि आत गेली. सुग्रास असं अन्न होतं, पात्रामध्ये ताटामध्ये वाढून आणलं आणि ही भिक्षा त्या अवधूत मुलाला वाढली. आणि त्यावेळेला ह्या अवधूताने ते सर्व ग्रहण केलं आणि
अतिशय आनंद झाला त्याला आणि तो काय म्हणाला, माते तू एका अवधूतास तृप्त केलेस, मी प्रसन्न आहे, हवा तो वर तू मागून घे. आता जोडपं कसं आहे, तर उपासना करणारं जोडपं आहे. आपल्या इथे समजा आता या जगामध्ये आत्ताच्या जर कोणी भिक्षा मागायला आलं तर आपल्या मनात 100 विचार येतात. हा नक्की भिकारीच आहे का? का हा या भिकेचा काही दुसरा उद्योग करतो का? का काही पैसे ह्यांनी ठेवलेत आणि उगीचच साठवून साठवून मग नुसतंच भीक मागायची का? दुसरे काही म्हणजे अवैध काही करतो का? हे विचार आपल्या मनात येतात. परंतु हे उपासना करणारं जोडपं आहे, त्यांच्या मनात असे विचार काहीसुद्धा आले नाहीत. ताबडतोब मनाला खात्री झालेली आहे. हे उपासनेचं बळ आहे. आणि ती ओळख पटल्यानंतर हे सुग्रास भोजन घातल्यावर हा अवधूत आहे तो तृप्त झालेला आहे. हे महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये. आणि त्यांनी सांगितलं की तू एका अवधूतास तृप्त केलेस, मी प्रसन्न आहे, हवा तो वर मागून घे. त्यावेळेला सुमती म्हणते की मला 2 पुत्र आहेत, पण एक आंधळा आहे व दुसरा पांगळा आहे. मला आपल्यासारखा दैदिप्यवान असा ज्ञानी अवधूत असा पुत्र हवा आहे, अशी मला इच्छा झाली आहे. त्यावेळेला अवधूत म्हणतात तथास्तु आणि असा आशीर्वाद देऊन ते निघून जातात. आणि हे अवधूत म्हणजे कोण होते, तर दत्तप्रभूच होते. सुमतीला खूप आनंद झाला. तो दिवस सगळा त्या आनंदात पार पडला. होता होता थोडे दिवस गेल्यानंतर आशीर्वादाची चिन्ह दिसू लागली आणि तिला असे भास व्हायला लागले, दर्शनं व्हायला लागली की शंख, चक्र, गदा, पद्म असे असलेल्या देवता किंवा ऋषीगण अशी तिला शुभ दर्शनं व्हायला लागली. आणि असं होता होता दर्शनं तर होत होती जागेपणी आणि स्वप्नातही ती पडत होती. नंतर जागृत अवस्थेत असे घडू लागले की कुठं बघावं तिथं तीच मूर्ती दिसायला लागली. असं होता होता 9 महिने संपले. 10वा महिना लागला आणि ही सुमती 10व्या महिन्यात प्रसूत झाली. मुलगा झाला. मग आता हे दत्तप्रभू जे आहे ते त्यांचा जन्म अयोनी आहे. मग आपण म्हणतो की 10वा महिना झाला आणि मग जन्म झाला म्हणजे कसं, तर प्रसूती वेदना वगैरे काही नाही, यांचा जन्म ज्योतिरूपाने झालेला आहे असा उल्लेख आहे. आणि हा ज्योतिरूपाने इथं अवतरण झालेलं आहे. त्यावेळेला ही सुमती मूर्छित होती. तिला ह्याच्यातलं काहीही कळलं नाही. थोड्याच वेळात आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी काय झाली की जे जमलेले आहेत बाळ बघायला त्या सगळ्यांनी बाहेर जावं. सगळेजणं बाहेर गेले आणि हे जे मूल होतं सुंदर होतं, अवधूत रूपातलंच होतं. 4 वेद, 18 पुराणे त्याच्याभोवती त्याच्याबरोबर आलेली होती. देवदेवता आलेले होते. मंत्रांचा जयघोष चालू होता आणि विशेष म्हणजे हा जयघोष बाहेरच्या लोकांना ऐकू येत होता. म्हणजे परमेश्वर आपलं काम चोख करतो की मी अवतरलो आहे हे त्यांनी सांगून टाकलेलं आहे. हा मंत्रघोष सगळा बाहेर ऐकू आलेला आहे. आणि देवदेवतांनी आतमध्येच फुले उधळलेली आहेत आणि अशा रीतीने हे आपापल्या जागी परत गेलेले आहेत. आता हा मुलगा रडायला लागला. बाहेर सगळ्यांना आधी कळलेलंच होतं. पुत्रप्राप्तीची वार्ता ऐकून अप्पलराज हे पुत्रमुख बघायला आलेले आहेत आणि यथासमयी ते पुत्राचं मुख बघितलंय. काय दान धर्म करायचा ते सगळं झालेलं आहे आणि योग्य वेळी यथासमयी बाळाचं नाव ठेवण्यात आलेलं आहे आणि बाळाचं नाव असं ठेवलं आहे श्रीपाद श्रीवल्लभ. हे नाव हे दत्तांचा दुसरा अवतार असा मानला जातो. आणि या बाळाच्या विशेष म्हणजे हे बाळ जेव्हा झोपलेलं असायचं त्यावेळेला 3 फण्यांचा नाग त्याच्यावरती त्या बाळावरती छत्र धरायचा आणि हा नाग मात्र सगळ्यांनी पाहिलेला होता. तिथं जे लोक होते त्या सगळ्यांनी पाहिला होता.
असा हे श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झालेला आहे. बोला अवधूत श्री चिंतन गुरुदेव दत्त. आणि आता आपण मूळच्या हरिपाठाच्या अभंगाकडे वळूया. आपल्याला ज्ञानदेवानी हरिपाठ हा नामाचं स्वरूप आणि नामधारकाला कसा प्रवास करायचा ह्याच्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे. आधी साध्या माणसाला ते गोडी लावतात की 4 समाधी मिळतात म्हणून तू नाम घे. असं करता करता नाम कसं घ्यायचं, त्याची बंधनं काय आहेत, ही माहिती देत देत आता ते 6व्या ह्याच्यात सांगतात. गुरुचं वर्णन इथं त्यांनी केलेलं आहे. महत्त्व, गुरुचं महत्त्व सांगितलेलं आहे की साधू बोध झाला नुरोनिया ठेला, ठाईचं मुराला अनुभवे. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईचं समाप्ती झाली जैसी. मोक्षरेखे आला भाग्ये विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. आपल्या अभंगात काय सांगतात ते की साधू बोध झाला. आता ह्याचा अभंगाचं सूत्र किंवा गाभा त्यांना काय सांगायचं आहे तर सत्संगाचा महिमा त्यांना इथे सांगायचा आहे. नामधारकाला सत्संग किती महत्त्वाचा आहे हेच ह्याच्यातनं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे संकेतदृष्टी आणि स्वलोक, स्वतःचा लोक हे महत्त्व. स्वलोक कसा होतो, कुणाकडून होतो, स्व म्हणजे काय, हे सर्व या अभंगामध्ये यांनी सांगितलेलं आहे. मग सरळ अर्थ जर अभंगाचा असं म्हटला तर साधूच्या म्हणजे गुरुच्या मुखाने आत्मबोध प्राप्त झाला असता जीव अहंकार शून्य होतो. अहंकार जन्मजात दिलेला आहे, पण तो अहंकार कसा व्हायला पाहिजे हे ह्याच्यात सांगितलेलं आहे. आणि हा अहंकार शून्य जीव झाल्यानंतर आत्मानुभवाने आपल्याला अधिष्ठान रूप आत्मतत्वाशी समरस असा ऐक्य पावतो. पुढच्या चरणात ते काय म्हणतात, ज्याप्रमाणे उदाहरण दिलेलं आहे त्यांनासुद्धा उदाहरण द्यावं असं वाटतं की आपण इतके जडमूड आहोत की आपल्याला त्यांनी साधं समोर सांगितलं तरीसुद्धा लक्षात येत नाही. म्हणून उदाहरणं देऊन देऊन ते आपल्याला पटवून देतात. काय उदाहरण देतात, ज्याप्रमाणे कापूर उजळला असता ज्योत उत्पन्न होते व कापूर जळून गेल्यानंतर ती ज्योत शेवटी नाहीशी होते, त्याप्रमाणे साधूच्या उपदेशाने जो आत्मानुभव येतो त्या अनुभवाने जीवही तेथे आत्मस्वरूपाचे ठिकाणीच समाप्त होतो व पूर्णविराम पावतो. पुढच्या चरणात ते म्हणतात की काय होतं मग, मोक्ष पायातळी आल्यानंतर तो हरिभक्त नामधारक साधूचा मुद्रांकित होऊन अत्यंत निरहंकार रूप परमभाग्याने संपन्न होऊन सर्वत्र अत्यंत नम्र होतो. ही त्याची खूण आहे. नामधारकांनी आपलं जर परीक्षण केलं तर आपल्यामध्ये नम्रता आहे का, आपण नाम घेतोय, नामजप करतोय, आज भरपूर झाला, एक ठराविक आपण ठरवून घेतो त्याप्रमाणे झाला, पण नुसतंच वैखरीने झाला का आपल्यात काही बदल झाला आहे हे निरीक्षण करण्याकरता ते काय म्हणतात की तो नम्र होतो. आणि पुढच्या चरणामध्ये म्हणतात की श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला संतांच्या संगतीतच अवीट गोडी वाटते, कारण संत संगतीनेच मला जनी म्हणजे सचेतन पदार्थात व वनी म्हणजे जड पदार्थात आणि आत्मतत्वी म्हणजे जीवात, सर्व जीवात प्राणीमात्रात सुद्धा सगुण श्रीहरीच भरलेला दिसू लागतो. हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, सत्संगतीचा महिमा सांगतात. आणि मग हा आता वरवरचा अर्थ झाला. मग आता ह्याच्यात त्यांना अजून काय सांगायचं आहे तर काही विचारवंत म्हणा किंवा अजून मार्गदर्शक आहे त्यांनी सांगितलेलं असं आहे की साधू बोध झाला नुरोनिया ठेला, ठाईचं मुराला अनुभवे. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईचं समाप्ती झाली जैसी. मग आता आपल्याला प्रश्न पडतो, साधू म्हणजे काय. मग साधू म्हणजे फक्त आपण काय म्हणतो, भगवे वस्त्र घातलेला, कपाळाला भस्म,
ह्याच्या रुद्राक्षांच्या माळा, पायात खडावा, अशा वेश घेतलेला असल्याला पण आपण साधूच म्हणतो, कारण आपल्याला परीक्षण करता येत नाही. मग असा साधू अपेक्षित आहे का आपल्याला, यांना महाराजांना, ज्ञानेश्वर महाराजांना? तर नाही. मग प्रश्न कसा येतो की साधू म्हणजे काय? मग हा विचार मनामध्ये येतो. मग साधू म्हणजे सांगितलेलं आहे सद्भावाचे माहेरघर म्हणजे साधू, की ज्यांच्या मनात सतत सद्भावच आहे अशी व्यक्ती साधू. मग भले त्यांनी भगवे कपडे घातले नसतील तरी सुद्धा चालतील. आता गजानन महाराज जर आपण बघितले तर गजानन महाराजांचे कपडेच नव्हते ना, पण ते साधू होते ना, साधू होते. रुद्राक्षाच्या माळा बिळा काही गळ्यात नव्हत्या त्यांच्या, पण सद्भावाचं माहेरघर होतं साधू म्हणजे. आणि सगुण श्रीहरी व निर्गुण आत्मस्वरूप ह्यांचे ऐक्य जाणून, बघा ऐकू येत नाही आहे का? हॅलो हॅलो, एवढं जवळ यावं लागेल मग. एक मिनिट हां. आणि साधू म्हणजे काय असा प्रश्न पडल्यानंतर साधू म्हणजे त्याची व्याख्या अशी साधी आहे की सद्भावाचे माहेरघर. ह्याच्यामध्ये मी असं बोलले होते की भगवे कपडे घातलेले, रुद्राक्षांच्या माळा घातलेले अशांना आपण साधू म्हणतो. परंतु साधूचं नीट निरीक्षण परीक्षण करायला पाहिजे. आता आपले गजानन महाराज होते तर ते भगवे कपडे काय कपडेच नव्हते, मग परंतु सद्भावाचं माहेरघर होते की नाही. म्हणजे साधू म्हणजे काय तर सद्भावाचे माहेरघर असलेली व्यक्ती. मग सगुण श्रीहरी व आत्मरूप यांचे, निर्गुण व आत्मरूप यांचे ऐक्य जाणून सर्वांगी चैतन्य घन अशी व्यक्ती म्हणजे साधू. सगुण श्रीहरीची अद्वैत सत्ता जाणवणारा व त्या सगुण श्रीहरीवर निस्सीम आत्मप्रेम करणारा तो साधू. नाथ महाराजांचं उदाहरण लगेच डोळ्यासमोर येतं. वाळवंटात गाढवाला तहान लागली होती की लगेच पाणी दिलं. कुठून आणलं होतं? गंगा आणलेली होती. रामेश्वर, काशी, त्रिस्थळी यात्रा जायचं, पुण्य भरपूर मिळवायचं, पण ते तहानेने व्याकुळ झालेलं गाढव त्याच्यामध्ये जो आत्मा आहे तो पाहून पाणी पाजलेला आहे, असा हा साधू. मग साधूची व्याख्या करताना अजून एक व्याख्या अशी केली जाते की सहा धुतलेला म्हणजे षटरिपू, राग, लोभ, मद, मत्सर वगैरे हा धुतलेला. म्हणजेच काय होतं त्याच्या मनात असूया नाही काही, म्हणजे सद्भावाचा जरा अंतःकरणात असलेला तो साधू. मग एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराज काय म्हणतात की चतुश्लोकी भागवतात, आता बंधू संतजन जे सर्वांगी चैतन्य घन जया सगुण निर्गुण समान. आणि जे निज जीवन सद्भावा, नाथ महाराज सुद्धा असंच म्हणतात, ज्यांच्या मनात सद्भाव आहे, सगुण निर्गुण हे समसमान मानणारे आहेत ते साधू. पुढे माऊली काय म्हणतात, या ज्ञानभक्ती सहज भक्त एकवटला मज तो मीची केवळ. म्हणजे काय, ज्ञान आणि भक्ती ज्याच्याकडे सहज आहे, म्हणजे जन्मासह आहे अशी व्यक्ती तो मीच आहे, मीच केवळ, असं अर्जुनाला सांगतात ते. आणि ज्याच्या अंतःकरणात समुद्रास मिळालेल्या नदीच्या, समुद्राला जी मिळायला नदी वाहत वाहत जाते, दगड धोंडेवरनं सगळीकडनं काय भाव मनामध्ये असतो की समुद्रात जाऊन विलीन व्हायचं, किंवा त्याला प्रवाह असा असतो की तो समुद्रात जाऊन मिळणारा. अशा प्रवाहाप्रमाणे ज्याच्या अंतःकरणात प्रगट प्रेमस्वरूप नदीचा प्रवाह सगुण श्रीहरीचे ठिकाणी अनस्यूत वाहतच असतो. नदीच्या अंतःकरणामध्ये समुद्राला मिळणे हेच तिचं अंतिम ध्येय आहे. तसं वाहत असताना ती काही आपल्या अडचणींवरती विचार करत नाही, आता इथं दरी आहे, इथं दगड आहे, इथं वाहणे आणि ते समुद्रात जाऊन विलीन होणे,
तसं भक्ताच्या मनामध्ये सगुण श्रीहरीचा भाव अनस्यूत वाहत असतो. अनस्यूतचा अर्थ अखंड, अखंडपणे वाहत असतो. म्हणजे जनाबाईच्या गौऱ्या जर बघितल्या, ती काम करत होती तरी तिच्या गौऱ्यातून आवाज येत होता. हा भावाचा प्रवाह जो आहे तो अखंड वाहणार आहे, अनस्यूत आहे आणि त्यालाच साधू म्हटलेलं आहे. अशा साधूच्या मुखातून आत्मबोध ऐकल्यानंतर भक्ती प्रेमाचा आस्वाद मिळतो. मग जो उपदेश त्याच्या तोंडून आपल्याला मिळतो किंवा गुरुमंत्र मिळतो किंवा नाम मिळतं, त्यामुळे काय भावना आपली होते किंवा काय आनंद होतो, तर तो भक्ती प्रेमाचा आस्वाद त्याला मिळतो आणि त्यामुळे मुमुक्षुही त्याच्यासारखा म्हणजे नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभवे असा त्याचा भाव होऊन जातो. मग श्रीमान योगी बहुतेकांनी वाचलेली आहे. त्याच्यामध्ये समर्थ रामदास स्वामींना भेटायला एकदा शिवाजी महाराज गेलेले असताना पुष्कळ लढाया करून आता राज्य निर्माण जवळजवळ झालेलं आहे आणि अशा वेळेला ते समर्थांना भेटायला गेलेले आहेत आणि गडावर गेल्यानंतर गुरुच्या सान्निध्यात इथून जाऊच नाही असं म्हणतात. ते मला इथून जावंसं वाटतच नाही आणि समर्थ त्यांना बोध करतायत की तू एक राजा आहे, श्रीमान योगी आहेस तू. आणि हा उपदेश ऐकता ऐकता शिवाजी महाराजांना भावसमाधी लागलेली आहे आणि ही समाधी उतरायला फार अवघड गेलं त्यांना, की या समाधीतून बाहेर येऊच नाही. गुरु उपदेश होतोय कानातनं आत हृदयात साठतोय, ती अमृतवाणी कधीही संपू नये असं महाराजांना वाटत होतं. आणि म्हणून ते इथं उदाहरण कशासाठी घेतलं की त्याच्यासारखा म्हणजे हा भक्त जसा आहे की कार्य तर करतोच आहे पण मनामध्ये भाव समर्थांच्या चरणी अतिशय लीन आहेत. ते मुमुक्षू म्हणजे नुरोनिया ठेला ठाईचं मुराला अनुभवे, म्हणजे त्यांचं सगळं राज्य आत्तापर्यंत केलेलं काम आहे ते महाराजांच्या चरणावर घालून ते मोकळे झालेले आहेत. आता तुम्ही जे सांगाल ते सांगाल, मी तसंच करेन. हा मुमुक्ष एक प्रकारे मुमुक्षूच आहे हा भक्त म्हणजे. तसं मग आता नुरोनिया ठेला ठाईचं मुराला हे काही रोजच्या वापरातले शब्द नाही आहेत. मग त्याचा अर्थ बघताना वेदांताप्रमाणे एक श्रीहरी वाचून दुसरे काहीच नाही, हे आत्तापर्यंतच्या अभंगात त्यांनी तेच सांगितलेलं आहे की बाकी काहीच नाही, एक श्रीहरीच फक्त आहे. आपल्याला जे दिसतं ते जग भ्रम आहे आपला, असंच ते सांगत आलेले आहेत. मग पण कल्पनेने दुसरी वस्तू आहे असे भासते. मी म्हणून जे स्फुरण आहे ते आत्मवस्तूचेच आहे, पण आत्मविस्मृतीमुळे ते आत्म्याहून निराळे आहे, म्हणून नामस्मरणाची गरज आहे. विस्मृतीत गेलेलं आहे ते आणि ते वेगळे आहे असे भासते आणि मीपणाच्या स्फुरणाने अहंकार होतो. मी पण देहाशी ऐक्य पावते आणि देह अहंकार होतो, देहाहंकार होतो. आपण देहालाच मी म्हणतो, मी माझे, हे देहाचीच भाषा आहे ही आणि त्यामुळं काय होतं तर अहंकार होतो. मग हा अहंकार आत्म्यावर जीवदशेचा आरोप होतो. ही जीवदशा काल्पनिक आहे, आत्म्याच्या स्वरूपास त्याचा परिणाम होत नाही. म्हणजे देहाला शिक्षा झाली किंवा देहाला आनंद झाला तर तो आत्म्यापर्यंत पोचतच नाही, तो वरवरचाच असतो आणि आत्म्याच्या स्वरूपास त्याचा परिणाम होत नाही. मग काय आता पुढे साधूच्या मुखाने आत्म्याचा व देहाचा उपदेश ऐकून आत्मा व देह यांचे गुह्य समजल्यामुळे जीवाचे जीवपणच नाहीसे होते आणि आत्म्याचे ज्ञान होते व तो जीव आपल्या मूळच्या सच्चिदानंद स्वरूपाने राहतो. याला नुरोनिया ठेला असे म्हटलेले आहे. खूप मोठी व्याख्या दिलेली आहे, टप्प्याटप्प्याने समजून घ्यावी लागते. आणि कल्पित पदार्थ ज्या पदार्थावर कल्पिलेले जातात तेच त्या पदार्थाचे ठिकाणी निवृत्त होतात, नाहीसे होतात किंवा तिथेच ते तद्रूप होतात. मग त्यानंतर कल्पित जीवदशा त्या ठिकाणी निवृत्त होते. म्हणजे देहाचं भान, देह आणि आत्मा ह्याचं एकदा गणित समजल्यानंतर साधकाला नुरोनिया ठेला हे सर्व समजायला लागतं
आणि ज्याच्यावर कल्पित केलेला पदार्थ असतो त्याला अधिष्ठान म्हणतात. ज्या आत्मस्वरूप अधिष्ठानावर जीवदशा भासली त्याच अधिष्ठानाचे ठिकाणी ती समाप्त होते. ह्यालाच माऊलींनी कापुराचा दृष्टांत दिलेला आहे की कापूर उजळल्यावर ज्योती दिसते व शेवटी ती तिथेच मावळते. मग आपण असं म्हणतो की घरी निरंजन लावतो, दिवा लावतो, ज्योत प्रकटतेच ना, त्यातलं तेल संपल्यानंतर ती विझतेच, पण वात राहतेच ना, वात राहते. किंवा सुंभाला जर आपण आग लावली, जाळलं, तर त्याचा पीळ राहतो. तसं कापुराचं होत नाही. कापूर जळल्यानंतर तिथे काहीच राहत नाही आणि ती तेथल्या तेथेच नाहीशी होते व मी ब्रह्मस्वरूप आहे ही जाणीव राहते. हे ज्ञानबंधन आहे. माऊलींनी आत्तापर्यंतच्या अभंगातनं सांगितलेलं आहे की नुसत्या ज्ञानाने परमेश्वर प्राप्ती होत नाही, तर ज्ञानाने अहंकार प्राप्त होतो आणि तिथे साधक वरती गेलेला खालीसुद्धा येऊ शकतो ज्ञानाने नुसत्या. मग तिथं काय पाहिजे तर भक्तीनेच श्रीहरीला प्राप्त करता येते. म्हणून ते काय म्हणतात की हे ज्ञान जाणीव राहते ना आता ह्याची साधकाला की मी ब्रह्मस्वरूप आहे. मग हे ब्रह्मस्वरूप ही जाणीवसुद्धा बंधनकारक आहे आणि हे ज्ञानाचे बंधन होते. आणि माऊलींचे म्हणणे आहे की ज्ञानबंधन श्रीहरीच्या कृपे वाचून तुटत नाही. बंधन कुठलं बंधन आलं म्हणजे तिथं देवापासून लांबच राहिलो ना, आपण देवापर्यंत गेलोच नाही, श्रीहरीची प्राप्ती होणारच नाही ना. म्हणून ते काय म्हणतात की त्याच्या कृपे वाचून हे बंधन तुटत नाही. आणि कारण का हे ज्ञानबंधन म्हणजेच काय आहे तर ही मूळ माया प्रकृती जी आहे तेच ज्ञानबंधन आहे. जर भागवतामध्ये जगत कसं निर्माण झालं हे सांगताना त्यांनी सांगितलेलं आहे की पहिल्यांदा मायाच निर्माण झालेली आहे, तिच्या करवीच त्यांनी सगळं कार्य करून घेतलेलं आहे. मग ही मूळ माया म्हणजेच ज्ञानबंधन. ज्ञान झाल्यानंतर काय होतं, आत्मज्ञान झाल्यानंतर मला आत्मज्ञान झालेलं आहे, मला कळलं आहे हा देव आहे, सगळीकडेच देव आहे, तो चराचरामध्ये, हे ज्ञान झालेलं आहे. पण त्याच्या पुढे काय होतं, आनंद मिळतो का, नाही मिळत, फक्त ज्ञान मिळतं. म्हणून हे बंधनकारक होतं आणि म्हणून श्रीहरीची प्राप्ती होत नाही. जे काही द्रष्टा दृश्य स्वरूपाने स्फुरते तो श्रीहरीच स्फुरतो असे अन्वयाने किंवा संकेताने कळून आल्यावर मीपणाचा ठाईच्या ठाईच मीपणा तो मुरतो. म्हणजे त्याची जर कृपा झाली तरच मीपणा आपला तुटतो, सुटतो. मग तो म्हणजे त्याचा अर्थ काय की ठाईच्या ठाईच मुरून गेला, निघून गेले, तिथं काहीच राहत नाही. मग साधू पुरुष काय प्रेमभक्ती करून मी ब्रह्म मानणाऱ्या जीवाला ते मुरवतात. म्हणजे काय, गुरुपदेश करतात, ती गुह्य दृष्टी देतात, ज्ञान देतात आणि मुक्त होण्याचा मार्गही सांगतात. ते साधू म्हणजे कसं की प्रेमसागरात बुडालेले मन पुन्हा जागे होत नाही. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना शिष्य म्हणून स्वीकारले. मग इथंच गुरुप्राप्ती अगदी लहान वयात झाली. गुरुसुद्धा कसा, सर्व आत्मज्ञान असलेला शंकराचे अवतार. आणि मग तिथं काय झालं तर अखंड प्रेम, परत माघारी येणंच नाही असं हे प्रेम आहे. मनच नाहीसे झाल्यावर मी देह मी ब्रह्म ह्या अज्ञानाच्या कल्पना नाहीशा होतात आणि निर्विकल्प श्रीहरीशी जीव निर्विकल्प असा समरस होतो. जो आनंद परमेश्वराला मिळतो तोच भक्ताला मिळतो, समान रसामध्ये येत होतो. मग सविकल्प भाव जाऊन निर्विकल्प होऊन राहणे यालाच भक्तीच्या दृष्टीने ठाईचं मुराला असे म्हणतात. सविकल्प, विकल्प खूप आहेत, ते जाऊन निर्विकल्प. परमेश्वर कसा आहे सांगतात माऊली, निर्विकल्प आहे. मग त्याला समरस होण्याकरता निर्विकल्प भक्तांनी व्हायला पाहिजे. मग गुरुपदेश झाल्यानंतर निर्विकल्प होता येते असा त्याच्यातला अर्थ आहे. यालाच स्वलोप म्हणतात. हीच परमसिद्धी आहे. सगळ्यात मोठी सिद्धी कुठली, हीच आहे की ठाईच्या ठाईच मुरून जाणे, काहीच तिथं नसणे.
यालाच मुरणे असे म्हणतात. मग ही स्थिती वर्णन करताना माऊली काय म्हणतात? एरवी न बोलणेची बोलणे, जेथीचे सर्व नेणिवा जाणणे, काहीच न होऊनी होणे, जे वस्तुगा सोहम तेही अस्तावले. कशी परिस्थिती होते? गर्भात असताना जीव सोहम 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 म्हणत असतो, हे आपण आधीच्या ह्याच्यात पाहिलेलं आहे. आणि जगात आल्यानंतर कोहम, मी कोण आहे, मी कोण आहे, त्याला लगेच अहंकार प्राप्त होतो, मायेचा अधीन जीव होऊन जातो. मग इथं काय होतं तर सोहमसुद्धा अस्तावतं, त्याचा अस्त होतो. तैसे आपले नेणणे, फेडीजे का जाणणे, तेही गिळुनी असणे, ऐसी जे दशा, ऐक्याचे एक पण सरे, तेथ आनंदाचा कणूही विरे, काहीच नुरोनी उरे जे काही. आनंदसुद्धा आपण, आनंद प्राप्ती म्हणजे ही मुक्तीचं एक अंग मानलेलं आहे. मग ते सुद्धा तिथं नको, काहीच नाही, अशी जी स्थिती आहे ती स्थिती म्हणजे स्वलोक, स्वतःचा लोक. आपण अगदी सर्वस्वाने आपण आपला प्रपंच करत असतो, सर्वस्वाने आपण भक्ती करत नाही, कारण प्रपंचात अडकलेलो आहोत. आणि सर्वस्व स्वचा लोप करायचा आहे. आपण सर्वस्व वाहतो, पण स्व वाहत नाही, सर्व वाहतो, पण स्व मात्र आपल्या ठिकाणीच ठेवतो. प्रापंचिकाचं हा एक दोष आहे की स्व ठेवायचा, मला तू हे दे मग मी तुला देईन, ही भगवंताबद्दल बरोबर आपली भाषा असते. मला प्रपंचातली ही सुख भले अगदी आई किंवा वडील स्वतःसाठी मागत नसतील, मुलांसाठी मागत असतील, परंतु मला दे, मी आहे, हा जो स्व आहे तो आपण अर्पण करत नाही. म्हणून ते काय म्हणतात की तिथं स्वलोप करायचं, ही स्थिती व्हायला पाहिजे. नाथ महाराज काय म्हणतात की निर्विकल्प स्वरूप प्राप्ती अवश्य पावणे आहे चित्ती, तई करावी भगवत भक्ती उत्कट प्रीती अविश्रम. नाम घ्यायला सुद्धा श्रम लागतात. नामाने हे सर्व साध्य होतं, नाम घ्यायला सुद्धा श्रम लागतात ना. आता कुकरच्या शिट्ट्या किती झाल्या. आता परवा एकीने याच्यावर टाकलं होतं खरं की शिट्ट्या होणं म्हणजे कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या की बंद करायचं, पण मोबाईलच्या नादामध्ये कितवी शिट्टी झाली हेच लक्षात येत नाही. म्हणून म्हणे असा शोध लावावा की शिट्टीने आवाज करताना ही दुसरी आहे शिट्टी, ही तिसरी आहे असं सांगावं म्हणे. असा एक विनोदाचा भाग. म्हणून तर तशी परिस्थिती काय, निर्विकल्प स्वरूप प्राप्ती अवश्य पावणे आहे चित्ती, तई करावी भगवत भक्ती उत्कट प्रीती अविश्रम. मोबाईल जसा अविश्रमपणे पाहावा असं आपल्याला वाटतं, तसं भक्ती अविश्रमपणे करायला पाहिजे. अशी स्थिती कशी होते तर माऊली सांगतात, अखंड नामस्मरणाने ही स्थिती साधकाला येते, प्राप्त होते. येऊ शकेल वगैरे नाही, होतेच असं त्यांचं म्हणणं आहे की होणारच. पुढच्या चरणात ते काय म्हणतात की मोक्ष रेखे आला भाग्ये विनटला, साधूंचा अंकिला हरिभक्त. मग आता मोक्षाची 2 अंगे आहेत. मोक्ष रेखे आला, दुःखची निवृत्ती हा एक मोक्ष आहे, आणि दुसरं म्हणजे परमानंदाची प्राप्ती हा एक मोक्ष आहे. मग एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश आहे. संसारामध्ये प्रारब्ध भोग भोगावा लागतो, ते दुःख होतं, मग त्या हरिकृपेने त्याचा नाश होतो आणि मग मोक्षाची प्राप्ती होऊ शकते. जीव ब्रह्म ऐक्यरूप ब्रह्मज्ञानाने दुःख निवृत्तीरूप मोक्ष साधतो, पण परमानंदाची प्राप्ती किंवा परमानंद मोक्ष साधेलच असं नाही. ज्ञानाने तो कशाने साधतो तर भक्तीनेच साधतो. भक्तीने जीव ब्रह्म ऐक्याचा अनुभव आपोआपच येतो व दुःख निवृत्ती मोक्ष सहज साधतो. भक्तिप्रेमामुळे द्वैत संपते, म्हणून दुःख संपते, त्याचे कारण उरत नाही, दुःखाचा भास होत नाही. भास झाला की प्रारब्ध भोग काळी दुःखाचे चटके सहन करावे लागतात. म्हणजे प्रारब्धाचा जर आता हे सर्व जगत भासमयच आहे असं म्हणणंच आहे ना माऊलींचं, की तो एकच आहे आणि त्यांनीच हे जग निर्माण केले, तो जगामध्ये आहे, जग त्याच्यामध्ये आहे, हा एक हे सूत्रच आहे. मग हे जे आपल्याला वाटतं की मला आता खूप दुःख झालं, हे दुःख हा भास आहे म्हणतात, आणि हा भास झाला
की त्या प्रारब्धाचे चटके बसायला लागतात. मग भास झाला नाहीच की मग चटके बसतच नाहीत ना, आपोआप दुःख निवृत्ती होते. दुःखच राहत नाही ना, भासच होत नाही. म्हणून प्रारब्धाचे चटके सहन करावे लागतात. कारण का, अपरोक्ष ज्ञान भक्ती वाचून होत नाही. मग हा प्रारब्ध भोग भोगायचा संपवायचा असेल तर भक्ती हेच साधन त्यांनी सांगितलेलं आहे. मग भक्ती साधन हे कसं आहे, सोपं सुलभ कसं सांगितलं आहे की तुम्ही नाम घ्या. नामस्मरणाने भक्ती ही म्हणजे हृदयात उत्पन्नही होते आणि ती आयुष्यभर टिकते सुद्धा. म्हणून ते काय म्हणतात की हे भासमय जग आहे, प्रारब्ध भोगाचे चटके सहन करायचे नसतील तर अपरोक्ष ज्ञान म्हणजेच काय की तो परमेश्वर एकच करता आहे, करता करविता तोच आहे, हे अपरोक्ष ज्ञान ते भक्ती मार्गाने तुम्ही साध्य करा असं साधकाला सांगतात. आणि मोक्षरेखे आला म्हणजे काय तर हरिभक्ताच्या पायातळी तो येतो. आता रेखा म्हणजे रेख, इथं मर्यादा आली ना, अमुक रेखेपर्यंत मी हे काम करणार आहे. रेखा एक रेषा उमटली, तिथं मर्यादा आली ना. मग ते काय म्हणतात की हा मोक्ष हरिभक्ताच्या पायातळी येतो, त्याला मर्यादाच नाही आहे. ज्या वेळेला तुम्ही नाम घेता, साधकाला सांगतायत ते, आणि ते नाम उत्कट प्रीतीने घेऊन ज्या वेळेला हृदयामध्ये भगवंत स्थिर राहतो आणि ही अनुभूती येते की तोच एक करता करविता आहे, आपण नाममात्र, आपण काहीच नाही होतो, ठाईच मुराला, अशी आपली स्थिती आहे. तर त्यावेळेला हा मोक्ष पायातळी येतो. म्हणजे हरिभक्ताचे पाय तो सोडत नाही, म्हणजे मी तुला मोक्ष देणारच अशी परिस्थिती साधकाची होते. कशाने तर नामसाधनेने होते. आणि मुक्ती लागती चरणी ब्रह्मज्ञान लोटांगणी, हरिभक्ताला ब्रह्मज्ञान लोटांगण घालते म्हणून मुक्तीही त्याचे पाय सोडत नाही. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर अहंकार प्राप्त होतो आणि त्यावेळेला ही भक्तीच त्या साधकाला भक्ताला तरुण नेते, तो अहंकार नाहीसा होतो आणि ही मुक्तीही मग त्याचे पाय सोडत नाही. हरिभक्तीच्या योगाने हरिभक्ताला दोन्ही प्रकारच्या म्हणजे मोक्ष ह्या सिद्धी इतक्या प्राप्त होतात की त्याचा लाभ ते दुसऱ्यालाही देतात. आता जर संत मंडळी आपण बघितली सगळी तर ते साधू तर आहेच आहेत, त्याच्याशिवाय संत झालेच नाहीत ना. मग असे काय करतात की एक उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर कबीरदासांचं उदाहरण जर आपण घेतलं तर हे तर साधू होतेच ना, तर त्यांचे सुद्धा शिष्य झाले आणि त्यांनाही त्या सिद्धी प्राप्त झाल्या. मग उदाहरणार्थ काय आहे की कबीर हे जे आहेत, आता यांची समाधी म्हणजे त्यांनी या जगातनं ते गेलेले आहेत, त्यानंतरचा हा प्रसंग आहे. एकदा 1717 हरियाणा जिल्ह्यामध्ये एक गावामध्ये एक माणूस राहत होता आणि त्याचं नाव बलराम व त्याची पत्नी ही राणी देवी. त्यांच्या पोटी एक बाळ जन्माला आलं. मग हे बाळ छान होतं अगदी, त्यांना मुलगा नव्हताच म्हणून बलरामांचे जे सासरे होते त्यांना मूलबाळ काही नव्हतं, ही एकटीच मुलगी होती. म्हणून त्यांनी या बलरामांना घरजावई करून घेतला आणि आता त्यांना हा मुलगा झालेला आहे. हा मुलगा त्यांना 12 वर्षांनी झाला. 12 वर्षांनी झाल्यावर त्याचं कौतुक खूप केलं आणि त्याचं नाव वगैरे ठेवलं. आणि त्या शिवलाल हे जे आजोबा होते या मुलाचे, त्यांना भरपूर जमीन होती, म्हणजे श्रीमंत ह्याच्यातले होते. आणि त्याच्यानंतर हे बलराम त्याचे मालक झाले आणि ओघाने हा मुलगा सुद्धा त्या सगळ्या जमिनीचा मालक होता. हा मुलगा हसत खेळत वाढला, मोठा झाला थोडा. मग त्याला आईने सांगितलं की तू आता घरची कामं थोडीशी जबाबदारी घे आणि या गाई गुरं जी आहेत ती तू चरायला रानात घेऊन जा. त्यावेळेला ह्या मुलाने ते गाई गुरं, त्याच्याबरोबरची मुलं, थोडी मोठी माणसं, थोडे त्याच्या मोठी वयाने असलेले मित्र, असे सगळे मिळून रानात चरायला जात होते. आणि असेच जाताना शिदोरी वगैरे घ्यायची. आपल्याला गोपाळकृष्णाची आठवण झालीच असेल
की तसं हे सगळे गाई गुरं चरायला जात होते. शेतीप्रधान देश आहे आपला भारत देश हा, आणि 1700 तर अगदी शेतीवरच निर्भर होते सगळे. चरायला जात होते. आणि एके दिवशी काय झालं, हा मुलगा जो होता तो पुण्यात्माच होता. त्याचं मागच्या जन्मीचं पुण्य या जन्मी उदयास आलेलं आहे असं आपण म्हणूया. आणि हा चरायला गेला आहे. दुपारची वेळ झालेली आहे. प्रत्येकाने आपली शिदोरी सोडलेली आहे आणि शिदोरी सोडून आता एक घास घेणार, तेवढ्यात एक घटना घडते की थोड्या अंतरावरनं एक सत्पुरुष साकारतात, अवतीर्ण होतात आणि ते त्यांच्याबरोबर त्यांच्या दिशेने येतात. त्यांच्या दिशेने आल्यानंतर, तिथं आल्यानंतर ही मुलं सगळी गोल करून बसलेली आहेत, मोठेही आहेत छोटेही आहेत. ते त्याला म्हणतात, आतिथ्य करतात त्याचं आणि म्हणतात की या आमच्याबरोबर जेवायला या. त्यावेळेला ती व्यक्ती म्हणते की नाही नाही, मला जेवण वगैरे काही नको, मी ज्या लोकातून आत्ता आलेलो आहे तिथून मी जेवण करूनच आलेलो आहे. मग काय हे करता, काय घेता? तर ते म्हणतात की मला दूध चालेल, पण हे दूध जे आहे ते कुमारी गाईचं पाहिजे, म्हणजेच काय, वासराचं पाहिजे. गाईचं कुमारी गाय म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल, वासराचंच पाहिजे. त्यावरती ते सगळी मुलं म्हणतात की असं कसं होईल, असं वासरू कसं दूध देणार, पूर्ण वाढ झाल्याशिवाय दूध देणार नाही. त्यावेळेला ही व्यक्ती त्यांना म्हणते की हा जो मुलगा आहे त्याचं नाव आहे गरीबदास. त्या गरीबदासाला म्हणते की गरीबदासा, तू ते वासरू जे आहे ना कालवड, ते आण इकडे म्हणतं माझ्याजवळ. तिथं आणल्यानंतर त्या डोक्यावरती हात ठेवतात. हे हात ठेवणारे सत्पुरुष म्हणजे कोण आहेत, तर कबीर महाराज आहेत. तेच अवतीर्ण झालेले होते आणि त्या वासराच्या डोक्यावर हात ठेवतात. त्याबरोबर त्या वासराला सड उत्पन्न होतात आणि चारी सडातून दूध झिरपायला लागतं, पडायला लागतं. त्यावेळेला गरीबदास मातीचं एक भांडं तिथं होतं ते घेतात आणि त्याच्या खाली धरतात. भांडं तुडुंब भरतं. त्याबरोबर भरून झाल्यानंतर दूध देणं थांबतं आणि हे भांडं हे कबीरदासांना गरीबदास देतात. कबीरदास ते दूध पितात, कबीर महाराज, आणि थोडंसं त्याच्यात राहिलेलं ते म्हणतात हा तुम्ही प्रसाद म्हणून घ्या. ती बाकीची मुलांना हे सगळं आश्चर्य वाटतं की असं कसं काय झालं, हा काहीतरी जादू टोणाच असायला पाहिजे, काळी विद्या असायला पाहिजे. गरीबदासाच्या हातात ते मातीचं भांडं होतं. तो म्हणतो घ्या, या तुम्ही पण घ्या. कोणीही घेत नाही, नको नको, हे जादू टोणाचं काहीतरी आहे, आम्ही घेणार नाही. गरीबदास ते दूध प्रसाद म्हणून पिऊन टाकतो आणि ही मुलं बाजूला निघून जातात. मग आता गरीबदासांनी हे विचारल्यानंतर, प्यायल्यानंतर शांत चित्ताने विचारत होतो, तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठून आले आहात, असं विचारल्यानंतर कबीर महाराज हसतात आणि म्हणतात की मी सत्यलोकातून आलेलो आहे. असं म्हणल्यानंतर हे गरीबदास काय म्हणतात, कुठे आहे हा सत्यलोक, मला तो सत्यलोक बघायचा आहे. असं म्हणल्यानंतर कबीर महाराज हसतात आणि त्याच्या डोक्यावरती हात ठेवतात. हात ठेवल्यानंतर समाधी लागते आणि समाधी लागल्यानंतर ह्या गरीबदासाच्या देहातला आत्मा बाहेर येतो. देह तिथेच थांबतो, राहतो आणि त्या आत्म्याला आता हे कबीर म्हणतात चल माझ्याबरोबर, आणि कबीर त्याला बोटाला धरून घेऊन जातात आणि पहिला लोक कुठला येतो, गरीबदासाला ते गणेश लोक पहिला दाखवतात, त्याच्यानंतर ब्रह्मलोक दाखवतात. डोळे विस्फारलेले आहेत याचे गरीबदासाचे, बघतोय तो आत्मा आहे त्यांच्याबरोबर आणि देह तिथंच राहिलेला आहे. आणि शिवलोक येतो, विष्णुलोक येतो, धर्मपराय लोक येतो, असे सगळे लोक एकामागून एक येतात. हे सगळे तो बघतो आणि शेवटी एका लोकांपर्यंत कबीर त्यांना घेऊन येतात आणि तेही दाखवतात. आतमध्ये जातो
सुंदर वातावरण, सगळ्या लोकांत छानच असतं वातावरण. आणि काही ठिकाणी कबीर म्हणतात की तू खाली बघ, तू मृत्यू लोकातून आलेला आहेस, कसा आहे मृत्यू लोक आणि हा लोक कसा आहे बघ. असं म्हणल्यानंतर गरीबदास खाली बघतो, सगळीकडं भांडण तंटा आणि आत्मा कुणाचाच शांत नाही. मला हे हवं, मला ते हवं, ह्याच्यासाठी नुसती भांडाभांडी असं त्याला वरून दिसतं. तसं इथं काही नाही. ह्या शेवटच्या लोकात आल्यावर सगळा आनंद आहे. आणि गरीबदासाचं शरीर इकडं निचेष्ट पडलेलं आहे. आता एवढे लोक पाहिलेत त्यांनी, तर काही वेळ पृथ्वीवरचा गेलाच ना. मग हे सगळी मुलं त्याला बोलवायला आली, अरे चल घरी चल, आता संध्याकाळ होत आली, चल घरी. तो काहीच उठत नाही, तिथं जागेवर तसाच आहे. मग हात लावतात, तो देह खाली पडतो. तो आतली चेतना गेल्यानंतर तो निर्जीव होतो, तसाच पडतो. ही मुलं सगळी घाबरतात, असं कसं काय झालं, असं कसं काय झालं. ह्याच्या घरापर्यंत ही बातमी येते आणि की ह्याचा मृत्यू झालेला आहे असं जाहीर करतात. आणि आई वडील तर खूप शोक करतात. इकडे गरीबदास मात्र ह्या शेवटच्या लोकात आलेला आहे आणि हाताला धरलेलं आहे कबीरांनी. कबीर म्हणतात, समोर बघ, समोर एक मोठं सिंहासन आहे आणि त्याच्यावरती एक आकृती त्याला दिसते. गरीबदास विचारतो, हे कोण आहे? हे म्हणतात की हाच परमात्मा आहे. सत्य लोकापर्यंत आपण आलो आहोत, हाच परमात्मा आहे. असे शब्द गरीबदासाच्या कानात पडतात आणि गरीबदास त्याचं निरीक्षण करायला लागतो त्या परमात्म्याचं. तर त्यावेळेला त्याला तिथे कबीरच दिसतात आणि तो चमकून शेजारी बघतो, तर तिथे कोणीच नसतं. कबीर तिथे जाऊन बसलेले असतात आणि तिथून कबीर बोलतात आता त्याच्याशी की तू इथे जो आला आहेस तो सत्य लोक आहे, परमात्म्याचा लोक आहे आणि तू मृत्यू लोकातून आलेला आहेस. तर मृत्यू लोक म्हणजे काय? तिथं अशांती आहे, वेदना आहेत आणि तिथं अराजकता आहे, भांडणं आहेत, कलह आहे. पण इथे मात्र काहीही नाही. त्यावेळेला हा म्हणतो की मला इथेच राहायचं आहे. तो आनंदाची प्राप्ती तिथं त्याला झालेली आहे गरीबदासाला. आणि हा मोक्ष, आनंद प्राप्ती हा पूर्ण मोक्ष आहे. दुःखाची निवृत्ती हे एक अंग आहे, पण आनंदाची प्राप्ती हा मोक्ष पूर्ण मोक्ष आहे. आणि ती प्राप्ती सदैव असणं, सदैव आनंदात असणं हा पूर्ण मोक्ष सांगितलेला आहे. त्याला तो तिथे मिळाला आणि तो म्हणतो मला आता इथेच राहायचं आहे. त्यावेळेला कबीरजी त्याला म्हणतात की तुला तसं इथं राहता येणार नाही, तर तुला भगवंताचं कार्य करायचं आहे, म्हणून तुला मृत्यू लोकामध्ये जावं लागेल. आणि इकडे काय होतं, आईवडिलांना कळतं हा गेलाय, खूप शोक होतो, विलाप होतो आणि त्याला आणतात. पुढचे सर्व सोपस्काराच्या तयारीला लागतात. चिता रचली वगैरे जाते त्याच्यावर, त्याच्यात फारसंही जायला नको आपण, कारण आपण आनंदाचा विषय बोलतो आहोत. आपण आत्ता आनंदच घेऊया. आणि शेवटच्या क्षणाला आता सगळं कार्य संपूर्ण होणार, त्याच वेळेला ह्या मुलाचा जे हृदय म्हणजे हे आहे, आत्मा आहे, तो ह्या शरीरामध्ये प्रविष्ट होतो आणि तो देह सचेतन होतो आणि तो उठून बसतो. हे उठून बसल्यानंतर सगळेजणांना आश्चर्य वाटतं की असं काय झालं, असं कसं झालं हे, की मगाशी तर ही सगळी मुलं म्हणत होती की एक साधू कोणीतरी आले होते आणि त्यांनी दूध ह्या कुमारी गाईचं काढलं आहे आणि ते दिलं आहे आणि ते ह्यांनी प्यायलं आहे आणि म्हणूनच हा मेला. असं सगळ्यांच्यामध्ये चर्चा असताना हा आत्ता कसं काय जिवंत झाला. त्यावेळेला गरीबदास जे आहेत ते सर्व वृत्तांत आपल्या आईवडिलांना सांगतात. कारण का, आईवडील हे उपासकच होते, त्यांना हे कळत होतं. बाकीच्या लोकांना हे कळेलच असं नाही. माऊलींनी ह्याच्या आधीच्या अभंगात सुद्धा सांगितल्यात की गुह्य गोष्टी जे जाणकार आहेत त्यांनाच सांगाव्यात, इतरांना त्या सांगू नयेत. तसं त्यांनी आपल्या आईवडिलांना सांगितलं आणि आईवडिलांना ते कळल्यामुळं आईवडिलांनी स्वीकार केला, बाकीचे लोक शांत झाले. असे हे गरीबदास पुढे भरपूर त्यांनी
प्रचार आणि प्रसार भक्ती मार्गाचा केलेला आहे. रामनामाचा प्रसार. कबीरांचं नाम काय होतं? रामाचंच नाम होतं त्यांचं, तेच त्यांनी त्याला दिलं. हे त्यांचे अगदी चांगले शिष्य म्हणून या भूलोकावर त्यांनी भरपूर कार्य केलं. आणि ह्या दासालाच, गरीब दासाचं एवढं आयुष्य चांगलं गेलं की रामनामामध्ये ते सतत राहत आणि जी आनंद प्राप्ती जी आपण म्हणतो किंवा ज्ञानेश्वरांना जी अभिप्रेत आहे ती त्यांना अखंड आयुष्यभर मिळाली आणि त्यांचे सुद्धा शिष्य झाले आणि त्यांना सुद्धा ही अनुभूती मिळालेली आहे. म्हणून असं म्हटलेलं आहे ना की जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या आपल्या हाती, रिगाला भक्तिपंथी जगा देत धाडीला, जेत जाय पायिक जैसा. रामाचा पायिक तसेच हे गरीबदास सगळीकडं रामाचाच प्रचार, रामाचा आणि नामाचा प्रचार करत होते. आणि हरिभक्ती सोपी आहे. संत म्हणतात हरिगुण श्रवण कीर्तनादी हेच भक्तीचं लक्षण आहे. काय लक्षण सांगतात की हरीचे गुण श्रवण आणि कीर्तन म्हणजे त्याचं कौतुक करायचं, हीच खरी भक्ती आहे. मग असं असताना उद्धवाने प्रश्न केलेला आहे की एवढी सोपी भक्ती आहे की नाही? खूप सोपी आहे की काय? फक्त परमेश्वराचे गुण सांगायचे आणि ऐकायचे. जमतं का हो आपल्याला? सकाळी तासभर आपण हरिभजन फार तर फार करू शकू, भजन करू शकू, नाही तर प्रवचन, का तर सकाळची वेळ छान असती. आत्ता काही आपल्या वयाच्या लोकांना काही व्याप नाही आहे, त्यामुळे तेवढं आपण करू शकतो. अखंड करू शकू का? नाही. मग उद्धव काय विचारतो की परमेश्वराला त्यांनी विचारले, ऐसी तुझी सुलभ भक्ती परी अवघेची भक्ती का न करती? देवो म्हणे. त्याच्यावरती देव काय म्हणतात? ही सुलभ भक्ती आहे असं मी म्हणतास ना, मग सगळेजण का बरं करत नाही? जसं उद्धवाने विचारल्यावर देव काय म्हणतात? देव म्हणजे काय हो? महाठक वस्ताद, तो असा तसा कुणालाही बोलणारा नाहीच आहे. देव म्हणे भाग्य विण माझी भक्ती न घडे निश्चिती उद्धवा. माझ्या मनात जर आलं की ह्या भक्ताला माझी भक्ती करावी अशी इच्छा व्हावी तरच ते भाग्य हे माझ्या हातात आहे. म्हणून प्रत्येकजण ही भक्ती करत नाही. म्हणून उद्धवा, माझे ठिकाणी भक्ती प्रेम लागणे याला मोठे भाग्य पाहिजे. भगवत भक्तीसारखे दुसरे भाग्य नाही, ती भाग्यवानासच प्राप्त होते. अहो भाग्यम हरिनाम रतात्मनाम दशैरपी तेजपूज्याः किमन्यैर बहुर्भाषिताः. म्हणजे माझ्या जर मनात आलं की ह्या व्यक्तीला माझी भक्ती करायचं भाग्य मिळते, मग हे भाग्य कशाने येईल? म्हणून हरिपाठांमध्ये जर परत पहिल्यापासून जर विचार केला तर ज्ञानेश्वर महाराज माऊली सांगतात, तू हरिनाम घे, तुला चारही मुक्ती मिळतील. दुसऱ्या अभंगात ते सांगतात, अद्वैत सत्ता तुला कळल्याशिवाय तुला नामाचं महत्त्व कळणार नाही. असं करता करता नाम घेताना भाव पाहिजे. भाव कसा पाहिजे? तूच एक आहेस, तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही आणि तू माझ्याबरोबर सतत पाहिजे. त्यावेळेला उदाहरण के बी बेलसर यांनी असं दिलं होतं की नवरा बायको जसे नवीन लग्न झाल्यानंतर स्वतःच्या सहवासात राहावं अशी जी इच्छा असते तशी साधकाची आणि परमेश्वराची इच्छा व्हायला पाहिजे. एक चक्रवाक पक्षी आहे बरं का, आणि त्याचं असं सांगतात की एकदा काय झालं की खूप पाऊस पडला आणि संध्याकाळची वेळ होती, अंधार झाला. हे चक्रवाक पक्षी जोडीनं राहणारे आणि त्यांचा वियोग होतो. वियोग झाल्यानंतर एक पक्षी त्या नदीच्या पलीकडे जातो आणि एक अलीकडे राहतो आणि बरोबर जोडी नाही म्हणून ते सारखे आरडत असतात की एकदा नराने आरडाओरडा केला किंवा ओरडला तर तिकडनं मादी ओरडते, म्हणजे जणू काही ती सांगते की मी इथे आहे, किंवा ती ओरडली की हा सांगतो मी इथे आहे. असं ह्यांचं रात्रभर चालतं, कारण अंधार असतो, दिसतच नसतं काही. त्यावेळेला असं होता सूर्योदय होतो आणि सूर्योदय झाल्यानंतर त्यांना कळतं की पलीकडे माझी जोडीदार किंवा जोडीदारीण आहे.
आणि ही मध्ये नदी आहे आणि ह्या नदीमुळं आपल्याला एकमेकांजवळ राहता येत नव्हतं. मग सूर्योदय झाला आणि मग ते परत एकत्र आले. म्हणून इथं हा उदाहरण असं देतात, अध्यात्मामध्ये हे उदाहरण देतात. का देतात? तर जसा गुरुनी उपदेश केला, गुरु मिळाला, म्हणजे सूर्योदय झाला म्हणजेच काय, ज्ञान मिळालं. कशाचं ज्ञान मिळालं? तर गुरु मिळाला. गुरुकडून ते आत्मज्ञान मिळालं की आहे. तसा गुरु साधकाला मिळाल्यानंतर त्याच्या मनामध्ये भक्तिभाव निर्माण होऊन नामाची जी साधना आहे ती मोक्षापर्यंत जाते. गुरुशिवाय ती जात नाही. म्हणून साधू बोध झाला. हा साधू म्हणजेच गुरु आहे आणि असा गुरु मिळाल्यानंतरच साधकाला आपल्या ध्येयापर्यंत जाता येतं. मग के.व्ही. बेलसरे कसं सांगतात की मानवी जीवनाच्या पायऱ्या आहेत. साधकाने ह्या तपासून घ्यायला पाहिजे की आपण कुठल्या पायरीवर आहोत. तर माणूस बोलायला लागला ही एक पायरी आहे. म्हणजे डार्विनचा सिद्धांत सांगताना ते म्हणतात की माकडाचा माणूस झालेला आहे. मग माणसाला बोलता येतं, माकडाला बोलता येत नाही. मग हा माणूस बोलायला लागल्यानंतर ती एक पायरी आहे. मग बोलतो तो किती बोलतो. अरे बापरे, काही वेळेला आपल्या घरातल्याला सुद्धा म्हणावं लागतं, थांबा जरा, थांबा, आता बोलू नका, असं सांगावं लागतं. पण कारण का ते गीताचं बोलतच नाही ना. माऊलींच्या दृष्टीने नाम घेणं हे बोलणं आहे. ते तो बोलायला लागला की ही पहिली पायरी आहे. आणि नाम जपामुळे माणसाच्या वर जाता येतं. माणसाच्या वर काय आहे? देवत्व, देवता, त्याच्यावर जाता येतं. माकडापासनं माणूस झाल्यावरती बोलता यायला लागलं. बोलायचं काय? तर नाम घ्यायचं, देवाचं नाम. ते नामसुद्धा कुणाचं घ्यायचं हे माऊलींनी इतर अभंगातनं सांगितलेलं आहे. रामकृष्ण हरी, केशव, विठ्ठल अशीच नावं सांगितलेली आहेत. आणि मग हे नाम घेऊन वर जाणं यालाच परमार्थ असं के.व्ही. बेलसरे म्हणतात. आणि अशा ह्या पायऱ्या ज्या आहेत, मग हा साधू बोध झाला म्हणजे गुरु मिळाला. आपल्या जीवनामध्ये गुरुचं एवढं महत्त्व आहे. आपण गुरु कशासाठी करतो? तेव्हा मला गुरु करायचा आहे, पावकी दे की दे, गुरु दे मला, गुरु दे, इकडं जा तिकडं जा, सगळीकडं जातो, कुठंही समाधान मिळत नाही. कारण का तिथं गेल्यानंतर आपण प्रापंचिकच प्रश्न विचारतो. आपलं जे ध्येय माऊलींनी सांगितलं ते आपण विचारत नाही. म्हणून गुरु प्राप्त होत नाही. पण एकदा गुरु प्राप्त झाला की काय म्हणतात की नुरोनिया ठेला, देहबुद्धी नाहीशी होऊन राहणे याला नुरोनिया ठेला असे म्हटलेले आहे. मग देवत्वाकडं जाण्यासाठी काय पाहिजे? तर चक्रवाक पक्षासारखी तळमळ पाहिजे. रात्री झोपले नाहीत होते, एकमेकांना साथ घालत होते, तळमळ होती, कधी एकदा भेटेल माझा जोडीदार. तसा जीव आणि शिव, ह्या जीवाला शिव कधी भेटेल ही तळमळ साधकाला लागायला पाहिजे. ती विरहातून जाणवते. मग विरह कशाचा पाहिजे? संसाराचा विरह पाहिजे ह्याच्यात. हे तर अगदी ओघाने चाललेलं आहे. संसारात अडकल्यानंतर विरह जाणवतच नाही ना. त्यातल्या त्यात बुडूनच जातो माणूस. आणि म्हणून विरह पाहिजे, तळमळ पाहिजे, तू पाहिजेस देवा, तू भेटावास ही अंतर्मनातनं इच्छा यायला पाहिजे, आतून आवाज यायला पाहिजे. आणि तसं झाल्यानंतर मग अनुभव येतो. म्हणजे जसा सूर्याची भेट झाल्यानंतर चक्रवाक पक्ष्यांना झाला अनुभव, काय झालं की ते आहेत, दोघंही आहेत आणि अगदी जवळ आहेत आणि परत ते उडून एकमेकांजवळ आले, सूर्योदय झाला. मग गुरु भेटला हा अनुभव साधकाला यायला पाहिजे. आणि मग ते झाल्यानंतर काय होईल? तो अनुभव कसा असतो की त्या साधकाला वाटतं अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, असा साधकाला वाटायला लागतं. गुरु भेटल्यानंतर ती कृपा होते आणि अहम ब्रह्मास्मीचा अनुभव जिथं विरतो तो राहतच नाही. ही पुढची पायरी आहे. आणि ते ज्ञान झालं की अज्ञान गेलं व तिथं काहीच उरत नाही, अनुभवसुद्धा उरत नाही. ही स्थिती नुरोनिया ठेला अशी वर्णन केलेली आहे. मग गुरुबद्दल माऊली काय म्हणतात? माऊलींचे ते गुरु कोण आहेत?
निवृत्तीनाथ. त्यांच्याबद्दल बोलताना तर ज्ञानेश्वरीमध्ये तर वर्णन करताना ते अक्षरशः त्यांना गहिवरून येतं आणि आपल्याला सुद्धा ते ऐकताना रडू येतं. ते काय म्हणतात? अमूर्तची अमूर्तची मूर्ती परी कारुण्याचा. माझे गुरु कसे आहेत? अमूर्तच आहेत. अमूर्त आहेत म्हणजेच काय? निर्गुण झाले ना. पण तरीसुद्धा ती मूर्ती आहे म्हणजे ते सगुणात आलेले आहेत. आणि कसे आहेत? तर कारुण्याची मूर्ती आहे. माझ्याबद्दल त्यांना सदैव कारुण्य आहे. स्वतः ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा कारुण्याचीच मूर्ती आहेत. त्यांच्याबद्दल जर वाचत गेलं, ऐकत राहिलं तर आपल्या डोळ्यातनं नक्की पाणी येतं की किती करुणा असेल त्यांच्यामध्ये, की जे अख्खं पसायदान त्यांनी लोकांकरता मागितलं. ज्या लोकांनी त्यांना त्रास दिला होता त्यांच्याबद्दल सुद्धा सद्भाव जो निर्माण त्यांच्या मनामध्ये होता, ते जर वर्णन ऐकलं तर आपल्या डोळ्यातनं नक्कीच पाणी येतं. आणि ते म्हणतात तसं अमूर्तची मूर्ती परी कारुण्याचा. आपले गुरु म्हणजे मूर्तिमंत परमात्माच आहेत असं म्हणतात. एकदा विवेकानंद जे आहेत त्यांचे गुरु म्हणजे रामकृष्ण. तर सुरुवातीला गुरु म्हणायचे ना कालीमातेकडे जाऊन, अरे अगं त्याला पाठव माझ्याकडं पाठव, मला तो शिष्य हवा आहे. आणि इकडे काय होत होतं की विवेकानंद आपल्या घराच्या गरिबीमध्ये अडकलेले होते. वडील गेलेले होते. घरात खायची वानवा होती, भावंड होती, घरामध्ये आई होती. आणि असं असताना त्यांनी घरात काही नाही हे पाहून म्हणावं की मी बाहेर खाऊनच आलेलं आहे, मला काही नको, असं म्हणून त्यांनी बाहेर जावं. पण ते उपाशी होते. देह उपाशी तरी किती राहणार ना. शेवटी मी जाणार नाही असं जे ते म्हणत होते, मी जाणार नाही, हे जे मी आहे ते विवेकानंदांच्याकडे होतं की मी मागायला काहीही जाणार नाही. आणि असं होताना शेवटी एके दिवशी ते रामकृष्णांच्याकडे गेलेले आहेत आणि म्हणतायत की मला भूक लागली आणि काहीतरी खायला द्या. त्यावेळेला रामकृष्ण म्हणतात, माझ्याकडे तर काहीच नाही आहे, मी तुला कुठून देणार? मीच कालीमातेने दिलं तर खातो, नाही तर मी तरी कुठून खाणार, मी काही तुला देऊ शकत नाही. असं दोनदा तीनदा झाल्यानंतर नाही मला पाहिजेच आहे, मला भूक लागली आहे, मला पाहिजेच आहे असं म्हणल्यानंतर रामकृष्ण कालीमातेच्या समोर गेलेले आहेत. परंतु होत होतं असं की कालीमातेपुढं गेल्यानंतर त्यांना नेहमी भावसमाधीच लागायची. आई पुढे गेल्यानंतर तशी ते मागायला कालीमातेकडे गेले की त्यांना भावसमाधी लागायची. ती उतरल्यानंतर ते परत यायचे. त्यावेळेला परत ज्ञानेश्वर हे म्हणायचे विवेकानंद की मला भूक लागली, काहीतरी द्या. परत ते आजायचे. असं दोनदा तीनदा झाल्यानंतर तिसऱ्या चौथ्या वेळेला ते आले. त्यावेळेला म्हणाले, जा तुला दिलं, आता आयुष्यात तुला खायला प्यायला कपडा कधीही कमी पडणार नाही. कारण का तुझा जो मीपणा आहे तो मी इथं लोप केलेला आहे, मी तो घालवलेला आहे. आणि असे हे विवेकानंद त्यांचे शिष्य झाले. आणि ह्या विवेकानंदांचे सुद्धा पुढे पुष्कळ शिष्य झाले. असा हा साधुबोध आपल्या पण आयुष्यात आपल्यालाही गुरु मिळावा. ज्यांना मिळाला ते भाग्यवान, ज्यांना नाही मिळाला त्यांना मिळावा, ही इच्छा व्यक्त करून मी माझ्या वाणीला आज विराम देते. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. जे चांगलं आहे, व्यवस्थित आहे ते माझ्या गुरुच आहे. जिथं चुकले काही असेल तर ते माझं आहे, श्रोत्यांनी क्षमा करावी.